नमस्कार माऊली बंधू आणि भगिनी. आजचा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे ज्याने इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरून नवीन नवीन डिशेस ट्राय केल्या आपल्या फॅमिलीसाठी. पण नंतर त्यांना कळलं की आपली फॅमिली, आपला नवरा, आपला भाऊ, आपला मुलगा आपल्याला ॲप्रिशिएटच करत नाही. मग त्यांनी काही कारणांनी ते फूड ट्राय करणं बंद केलं आणि रेग्युलर लाईफला अवलंबलं. हे आहे लॉलीपॉपचं चिकन अर्धा किलो, 120 रुपये अर्धा किलो. आणि हे आहे आपल्याला बाकी सगळं जे काही बनवायचं आहे त्यासाठी इतकं चिकन नाही लागणार आहे, पण आपण हे घेतले पाऊण किलो चिकन. तर हे आहे, मी टोटल पैसे दिले 320 रुपये. तर 120मधून 320 मायनस करा, बघा किती उरतात. तेवढे पैसे मी यायला दिले. हा एक फूड व्लॉग नसून त्या लोकांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की चवीचं आणि सुंदर जेवण फक्त हॉटेलमध्येच मिळतं. मोस्टली हॉटेलमध्ये जेवण पुरुष मंडळी बनवत असतात, त्यांना सॅल्यूटच आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ टाकला होता ज्यात आम्ही लोअर मिडल क्लासमध्ये मोडत असलेल्या कुटुंबाला बाहेर जेवणाची इच्छा असूनही बजेट डामाडोल होईल म्हणून ती सुप्त इच्छा मारून घरातच हॉटेलसारखं जेवण कसं बनवता येतं याबाबत तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओला आम्हाला भरभरून प्रतिसाद सगळ्याच प्लॅटफॉर्मवर मिळाला. चांगला कमेंट्सचा वर्षाव झाला. पण त्या कमेंट्समध्ये अगदी मोजकीच लोक, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे, ज्यांना वाटत होतं की ते जेवण बाहेरून मागवलं आहे. ॲक्च्युली ती शाबासकीच म्हणावी लागेल. जेवण असं बनवलं होतं माझ्या बायकोने. आम्हाला कमेंट्स करणाऱ्या हजारो लोकांपैकी डाऊट घेणारे फक्त 25 ते 30 लोक होती, ज्यामध्ये 7-8 चक्क महिला होत्या. पुरुष मंडळींना घरी जेवण कसं बनतं, किती मेहनत लागते ह्यामध्ये काही खास इंटरेस्ट नसतो, कारण ते त्यांची मेहनत डेडिकेशन जॉबवर दाखवत असतात. त्यांनाही सॅल्यूट आणि मानाचा मुजरा. पण एखाद्या स्त्रीने समोर ठेवलेलं जेवण हॉटेलमधून आणलं आहे असं सांगणं माझ्यासाठी शॉकिंग होतं. त्यांना नक्की डाऊट कोणावर होता, माझ्या बायकोवर की एका स्त्रीवर, जे त्यांना वाटत असावं सुंदर जेवण हॉटेलमध्येच बनतं, घरी बनत नाही. मग मी एक काम केलं, अशा सगळ्या कमेंट्सना चॅलेंज दिलं. आम्ही तुमच्या घरी येऊन तुमच्यासमोर रॉ मटेरियल आणून तुमच्यासमोर जसंच्या तसं असंच्या असं जेवण बनवून दाखवू, पण 10,000 रुपयांची भेट लावावी लागेल. असं बोलल्यानंतर मात्र त्यांनी या विषयात हात घातला नाही. आपण जेव्हा बरोबर असतो आणि समोरचा आरोप करत असतो तर शांत बसणाऱ्यांपैकी मी नाही. सत्य आज ना उद्या समोर येतच, पण तेवढी वाट बघण्याचे पेशन्ससुद्धा माझ्यात नाहीत. आमच्या कॉन्टेंटवर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण रोजच्या 1000 तरी कमेंट्स आणि मेसेजेस येत असतात. ओव्हरऑल सर्व प्लॅटफॉर्मवर, यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर एटसेट्रा. त्यापैकी 99% कमेंटमध्ये आमची वाहवा होते. आम्हाला ॲप्रिशिएट केलं जातं. तुमच्या या प्रेमासाठी मी नतमस्तक आहेच, पण त्यामुळे श्रीजाचे आईबाबा म्हणून वावरण्यात सुद्धा एक प्रकारचा अभिमानच आहे. तुम्ही श्रीजावर भरभरून प्रेम करताय, खूप सुंदर फिलिंग आहे ही. पण जे 1% लोक कधीतरी उगाच दिवसतात, त्यांना असं वाटतं की आम्ही कॉन्टेंट क्रिएट करतो म्हणून आम्हाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार नाही. तर सॉरी बस, तेवढी आक्रमकता प्रत्येकाला ठेवावीच लागते. काही क्रिएटर्स वादविवादात उडी घ्यायला घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं आपले फॉलोअर आपल्याला सोडून जातील. पण या लालसेपोटी जर तुम्ही गप्प बसलात तर तुम्ही फक्त कॉन्टेंट क्रिएटर बनताय, इन्फ्लुएन्सर नाही. ॲज अ पॅरेंट आम्ही श्रीजाला शिकवतो जिथे चूक आहे तिथे बिंदास आणि बेधडक बोलायचं. मग आपल्याला लोक काय बोलतात त्याची चिंता नसावी. मग ते विषय सामाजिक असो, राजकारणाचे असो वा सोशल मीडियावरचे. आणि जर कुणाला वाटत असेल की तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून काय केलं आहे, तर आज महाराष्ट्रामध्ये 10पेक्षा जास्त न्यूबॉर्न बेबींची नावं श्रीजाच्या नावावरून श्रीजा ठेवली आहेत. आता त्या 1% लोकांचा सुद्धा डाऊट क्लिअर झाला असेलच की घरातली स्त्रीसुद्धा फॅन्सी चायनीज जेवण बनवू शकते. स्टे हेल्दी, ईट हेल्दी. थँक्यू.